बघता 2025ही संपत आला. म्हणजेच काय 31 डिसेंबर 2025 आजचा शेवटचा दिवस. खूप विचार केला होता 2025मध्ये मी हे करेल, मी ते करेल, माझं काहीतरी असेल, मी स्वतःच्या पायावर उभं राहील, 4 पैसे कमवल, स्वतःचं घर होईल, अशी खूप अपेक्षा होती. पण काय असंच गेलं. पण मध्ये आला, प्रत्येक वेळेस पण मध्ये आला आणि पणच्या माध्यमातून आजचं उद्या करू, उद्याचं परवा करू, बघता बघता शेवटचा दिवस तो आला. म्हणजेच आजचा. तर 31 डिसेंबर 2025मध्ये खूप चांगल्या वाईट नाती गोती म्हणू किंवा ज्या काही गोष्टी चांगल्या वाईट घडल्या, खूप विचित्र घडल्या माझ्यासोबत. तर पण स्वामी आईंनी प्रत्येक वेळेस पाठीवर एक म्हणतो ना आपण ठामपणे हात ठेवतो, तर त्या पद्धतीने जिथे तिथे त्यांनीच मार्ग दाखवला. वेळोवेळी बऱ्याच अशा गोष्टी घडून गेल्या आणि त्यातून शिकायला भेटलं. म्हणजे माझ्या आत्तापर्यंत जेवढं माझं आयुष्य आहे, मी आहे 25 ते 30 एजमधले, पण माझ्या एवढ्या आयुष्यात मी एवढ्या काही गोष्टी बघितल्या. पण 2025 असं वर्ष गेलं ना, मी आयुष्यभर लक्षात ठेवेल की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना माझ्या आयुष्यात घडून गेल्या आणि त्यातून मला वेगळं काहीतरी शिकायला, म्हणजे एक अनुभव आला, मी काहीतरी करू शकेल. किंवा आपल्याला जे नातेवाईक जे बोलतात, तर तेवढ्यापुरतं तेवढं, नंतर टाटा बाय बाय अशा गोष्टी आणि आहेत. आपण बऱ्याच गोष्टी तोंडाने बोलून दाखवत नाही, पण मनात ते असं म्हणतो ना कोरून ठेवल्यासारखं, तर ते राहतं. तर बऱ्याच अशा गोष्टी घडून गेल्या आणि एक एक म्हणजे जे काही घडून गेलं ते माझ्या मनात आहे. आणि बऱ्याच अशा गोष्टी आपल्यासोबत मी शेअरही केल्यात, जे की आपल्या चॅनलवरती आहेत. तर इथे मी आता कुठलं सांत्वन करत नाही, पण मी आज करू, मी उद्या करू, पण मध्ये आला, मुलं लहान आहेत, लेकरं लहान आहेत, मला होतच नाही, असं काय 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 माझ्या डोक्यात विचार. आणि खरं आहे, पण मला असं वाटतं आता पण मी पण म्हणते, ह्या पणला कुठंतरी काढून टाकलं तर काहीतरी करू शकेल, काहीतरी मिळवू शकेल, काहीतरी अचीव करू शकेल. बघूयात, आपण काहीतरी छान असा प्रयत्न करूयात. तुमच्यासोबत शेअर करेल की नाही माहीत नाही, पण 31 डिसेंबर 2025मध्ये ला बाय बाय करून, 2025ला बाय बाय करून आपण 1 जानेवारी 2026मध्ये प्रवेश करतो. म्हणजे वेलकम करायचं आहे 1 जानेवारी 2026चा. आणि या दिवसापासून बघूयात, काहीतरी नवीन सुरुवात करूयात, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूयात. आतापर्यंत मी खूप काही शिकत आले आणि इथून पुढे आयुष्यभर शिकतच जाते. पण असं असतं, नाती गोती, अनुभव त्यांच्यातून येणारे, किंवा आपण जे काही कार्य करत असतो, तर त्याला कुठे आपण पुढे चाललो की कुणीतरी असं हळूच मागं पाय म्हणतो ना आपण, एखादा माणूस पुढे चालला की त्याचा असा पाय वडल्यागत, असं म्हणजे आपल्या मनाला लागणारे शब्द काही लोक बोलत असतात. तर अशा गोष्टी विसरून सगळं जे काही आहे त्यांना बाय बाय टाटा करून नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची. आणि आत्ता मला जायचं आहे सातारमध्ये, जे की गोलूचं युरिन वगैरे चेक केलं तर थोडासा प्रॉब्लेम सांगितला होता. तेही आता रिपोर्ट आलेत, रिपोर्ट तसे चांगले आहेत, पण औषधावरती काही गोष्टी कमी येतात का ते बघायचं आहे. त्यासोबत माझंही थायरॉईड वाढून बसले, तेही टेस्ट, त्याचेही रिपोर्ट आजच आलेत आणि तेही वाढलेलंच दाखवतंय. आता गेले 6 महिने झाले 100ची गोळी खाते, पण बघूयात आता अजून कितीची गोळी खायला लावते, ती काय माझं कमी होत नाही. अशा गोष्टी म्हणजे ना, माणसाच्या मागं आजार लागू नयेत. मुलांचं झालं की माझं झालं की मुलांचं, आणि बिचारे त्यांचे पप्पा तर काय थोडंफार दुखलं तर असंच अंगावर काढून टाकते, पण आमचं मात्र कंटिन्यू चालू. घरात कोणीतरी असतं आपल्याला आधार द्यायला, जसं की मुलांची आजी, पण असं आमच्याकडे कोणी नाही, त्याच्यामुळे आमचं आम्हालाच बघायला लागतं. पण आता या सगळ्याचा विचार करायचा नाही. नवीन वर्ष, नवीन अनुभव आणि नवीन काही गोष्टी शिकायच्या आहेत. आता आई झाल्यावरती आपल्याला सगळं काही आपोआप म्हणजे म्हणतो ना, ते आपण कसं इतरांसोबत वागायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, कसं उठायला पाहिजे, या गोष्टी आपल्याला आपोआप कळतात. आणि त्या गोष्टी माझ्यासोबत घडतात. माझं कसं आहे, समोरून जरी कोणी चाललं तर मी लवकर बोलत नाही. त्याचंही बरेच असे कारण आहेत, ते की फक्त माझ्या मिस्टरांना, माझ्या आईवडिलांना यांना माहिती, किंवा जे काही जवळचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती. पण माझं कसं आहे, मी जास्त करून बोलत नाही, तोंड बंद ठेवते. समोरचं बोलल तेवढीच उत्तरं द्यायची, झालं. आणि इथे राहते, इथले लोकांचं तेच म्हणणं आहे की तू जास्त बोलत नाही, तुम्ही ताई जास्त बोलत नाही. तर हेच कारण असतं, काही ना काही ज्याचं त्याला माहिती असतं काय चालू आहे काय नाही. आणि माझं डोकं जे आहे, मी सांगते, झोपी जरी असले ना तरी काही ना काही डोक्यात विचार चालू असतात. मी हे करेल, मी ते करेल, पण आज करेल, उद्या करेल,
कधी करेल माहीत नाही. आणि एवढंच मला सांगायचं आहे, 2025 संपत आला. आता फक्त काही तास उरलेले आहेत आणि या तासामध्ये सुद्धा मी काय करेल मला माहीत नाही. बोलायचं तर खूप आहे. 2025ने खूप शिकवलं, खूप अनुभव दिले, बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी घडल्या आणि त्या वाईट गोष्टीतून सुद्धा बरंच काही चांगलं शिकायला मिळालं. तर असं झालेलं. इथून पुढे मी म्हणेल 2025ला बाय बाय करेल आणि स्वामी आई आहेत माझ्या पाठीशी. मला माहिती आहे जे काही माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळेतच मला त्याचा मार्ग दाखवतील आणि अशी मी अपेक्षा करते. आता हे आमचं बाळ, याचा आवरलं आहे. दीदीला पप्पा शाळेतून घेऊन येत आहेत आणि ते आले की आम्ही आता साताऱ्याच्या दिशेने रवाना होतोय. सगळेजण 31 डिसेंबर काय काय म्हणजे जे काही निगेटिव्ह गोष्टी असतात ते घेऊन 31 डिसेंबर सेलिब्रेट करता आणि 2026चं वेलकम करता. कृपया करून स्वामी सेवेकरी जे आहेत ते तर असं करणार नाहीत मला खात्री, पण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी कृपया करून तशी नशा वगैरे करून असं काही करू नका. चांगलंच करा आणि उद्याची सुरुवात करा श्री स्वामी समर्थ महाराजांचं कमीत कमी नामस्मरणाने तरी सुरुवात करा. आता तुमची इच्छा असेल तर 3 अध्याय किंवा जे काही आपण सारामृत वाचतो तर त्याचीसुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. आणि योग बघा किती छान आला आहे. 1 जानेवारी 2026 वार आहे गुरुवार, म्हणजे स्वामींचा वार आणि स्वामी कधीही आपल्या भक्ताला निराश करणार नाहीत. कुठेही नॉनस्टॉप म्हणतो ना आपण, जे काही चांगलं असेल चांगले मार्ग वर्षानुवर्ष दाखवत जातील आणि प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी चांगला असेल. आता मी काय 24 तास स्वामी सेवा करत बसत नाही, पण मी सांगते मी खाताना, बोलताना, झोपताना, उठताना, बसताना जेव्हा म्हणजे तोंडातून येईल तेव्हा म्हणते मी. पण माझं जे मनात चालू असतं 24 तास अगदी झोपूस तर सुद्धा श्री स्वामी समर्थ, ते मनातले ते जे म्हणतो ना आपण ते नसातून रक्त असं कसं वाहत जातं तर ते तसं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ते मनात चालूच असतं. जरी मी दुसरं काही आत्ता जरी बोलते तरी माझ्या मनात तेच आहे आणि सतत नेहमी असा फोटो समोर दिसतो. म्हणजे आता जरी नसला तरी पण आपल्या मनातल्या फोटोला आपण बाजूला काढू शकत नाही. तर असं माझं आहे आणि ती मला सवय लागून गेली आणि नशीब लागतं स्वामी सेवेकरी घडायला, स्वामी सेवेकरी बनायला. मी म्हणत नाही मी खूप मोठी स्वामी सेवेकरी असं नाही, पण आपल्याला माहिती आहे की जास्त वेळ आपण बसू शकत नाही किंवा जे काही वर्किंग वुमन असतात त्यांनासुद्धा वेळ नसतो. पण आपल्या मनातलं कोण काढून घेणार आहे ना. तुम्ही तारक मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असाही जप करू शकता. नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन गुरुवार. तर तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि 2025 तुम्हाला तर बाय बाय करते मी. आणि तुम्ही खूप मला शिकवलंत, घडवलंत, पण येणाऱ्या 2026चं मी छान वेलकम करते आणि स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचे माझे जीवन अगदी सुखकर, समृद्धीमय, धनधान्याने भरलेलं असू देत हीच स्वामींकडे प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सर्वांना हॅपी न्यू इयर 2026. बाय.